तुमची लव्ह रेसिपी आहे खव्याची पुरणपोळी. हे कोडं अजूनही मला उलगडलेलं नाही. खव्याची आहे का पुरणाची आहे, नेमकं काय आहे ते बघूया. साहित्य बघूया, घेऊन या. लागणारं साहित्य काय ते वहिनी आम्हाला सांगा. ही चण्याची डाळ भिजवून मग शिजवलेली आहे आणि वाटून घेतलेली आहे. बर. गूळ, गव्हाचं पीठ, खवा, मैद्याचं पीठ, तूप, मीठ, हळद, वेलची पूड आणि जायफळची पावडर. वा, जायफळची पावडर मला फार आवडते. काय बघताय सर? पहिल्यांदाच बघतो मी सगळं. आपण तुम्ही- हल्ली आहे ना, फक्त हे तयार करायला सगळं एवढं लागतंय माहित. म्हणजे ह्या अवस्थेतून घडणारी पुरणाची पोळी कधी पाहिलीच नाही का? पुरणपोळी जी आपण खातो पानामध्ये येते तिची पहिली अवस्था ही असते सर. आणि साहित्य हे लागतं. आज सर हे पाठ करून ठेवा तुम्ही. चला, पहिल्यांदा कृती काय करायची वहिनी? पहिल्यांदा हे मिक्स करून घ्यायचं बर आणि कणिक मळून घ्यायचं. बर. 10, 12, 15, 20, 25, 30 पोळ्या करा. कारण मला पुरणाची पोळी प्रचंड आवडते. तुमच्या काय आवडी आहेत मिलिंद सर? पुरणाची पोळी, गोडामध्ये पुरणाची आवडते ना? हा. बर. त्याच्यात ह्याच्यात थोडी थोडी हळद, बर. आपण याच्यामध्ये वेलची पावडर घातली. ह्याच्यामध्ये वेलची पावडर घातली आहे. हरभरा डाळ आहे थोडी पचायला थोडीशी जड असते तुलनेत बाकीच्या डाळींच्या, तर जायफळ पावडर थोडी घातल्यामुळे पचायला हलकी होते. वा, फार छान. आणि जायफळीचा अजून एक फायदा आहे, जर तुम्ही जास्त घातली तर दुपारी फक्त पडदे लावायचे, पंखा 5 वर करायचा आणि संध्याकाळी 7 वाजता उठून म्हणायचं की आज संध्याकाळी जेवायला काय आहे. एवढंच काम. म्हणून अगदी थोडी घालायची आहे. हो. चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. कधी तुमच्यासाठी प्रेमाने गाणं बिणं गातात की नाही नाही तुम्ही? नाही मला नाही येतं त्यांनाही नाही, पण ते गातात ना मालिकेमध्ये. आता हे किती वेळ आपल्याला एकत्र करायचं? झालं. आता काय? आता पुरणपोळी लाटून घेऊ. कणिक मळायची. हो तुम्ही पण नोकरी करता ना? हो. मग तुमच्या वेळा काय कामाच्या? आता सध्या एक प्रोजेक्ट मिळाला ज्याच्यामध्ये वर्क फ्रॉम होम आहे. बरं आहे ते तरी. तुम्ही याचं नाटकातलं मालिकेतलं काम पाहिलं असेलच ना? हो. नाटक कुठलं पाहिलं रिसेंटली मिलिंद सरांचं? आता 217 पद्मिनी धाम हा, थोडंसंच टाकलं होतं. बघा. बस बस. ओके. आता काय पीठ मळून घ्यायचंय. हो. यांच्या बहिणीने तुम्हाला एक वेगळाच प्रश्न विचारला होता असं आमच्या ऐकिवात आलं. तुम्हाला बहीण आहे ना? हो लहान बाई. लहान बहीण. त्यांनी काय विचारलं होतं तुम्हाला भाऊजी? असं काय पाहिलं दीदीमध्ये? म्हणलं आता हे असं कसं स्पेसिफिक कसं सांगायचं, आणि ज्यांचा सगळा व्यवहारच सोशल मीडियावर झालेला आहे ते काय सांगायचं असं? मी म्हटलं तुम्हाला कळेल हळूहळू. माझ्या बहिणीत असं काय पाहिलं? हो कमालच झाली. अजून लागणार आहे पाणी? हो थोडंसं. सर, कणिक मळायला मदत कराल का थोडी? चाललंय चाललंय ते बरं चाललंय, चाललंय. नाहीतर सगळं निस्तनाभूत होईल. है की नाही? त्याच्यात ह्याच्यात थोडी हळद बस, व्हेरी गुड. आणि थोडं ग्लेज यावं म्हणून थोडंसं तूप, थोडस तूप. अगदी थोडं.